महायुती सरकारच्या एका निर्णयावर सरकारमधल्याच एका मंत्र्यानं बोट ठेवले। ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना दिलेल्या सवलतीमुळे एसटी तोट्यात आल्याचं प्रताप सरनाईक म्हणाले। तर महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठीची सवलत बंद होणार नाही असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। महायुती सरकारच्या एका निर्णयावर सरकारमधल्याच एका मंत्र्यानं बोट ठेवलंय। ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना दिलेल्या सवलतीमुळे एसटी तोट्यात आल्याचं प्रताप सरनाईक म्हणाले। महाराष्ट्र सर्व बसेसमध्ये सवलत मिळाली। आता आपल्याला लाडक्या बहिणींना 50% सवलत, बाकी ज्येष्ठांना पूर्णपणे 75 वर्षावरील ज्येष्ठांना त्या बसमध्ये सवलत। आणि त्या सवलतीमुळे परिस्थिती अशी झाली आहे की बस फक्त 3 कोटी रुपये पर डे लॉस आहे। आणि अशा लॉसमुळे की जर आपण सगळ्यांनाच त्या ठिकाणी आता मोफत सवलत वगैरे देत बसतो, मला असं वाटतं की ते बस एसटी महामंडळ चालवलं पाहिजे। त्यामुळे सध्या तरी ह्या बाबतीचा मी विचार करू शकत नाही। शिंदेंच्या मंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर शिंदेंनी याला उत्तर दिलंय। सवलत रद्द होणार नसल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही। त्याचबरोबर एसटी मध्ये लाडक्या बहिणींना महिलांना 50% सवलत दिलेली ती सवलत बंद होणार नाही। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना महिलांना एसटी प्रवासात 50% सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता। मात्र त्यांच्याच मंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यावरून विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे। त्याचा फायनान्शियल काय परिस्थिती आहे हे बघावी लागेल। आणि अनेक इलेक्शनच्या आधी यांनी जे जुमले केले होते कदाचित त्याचाच एक भाग असेल, पण तेव्हा सरनाईकजी मंत्री नव्हते। आता ते मंत्री आता झालेले, त्याच्यामुळे आधीच्या सरकारने जो काही निर्णय घेतलाय त्या सरकारला आपल्याला जाब विचारावा लागेल की तुम्ही नक्की काय विचार करता। मला नाही वाटत रद्द होईल, कारण शेवटी महिलांना त्यांच्या थोडं स्वावलंबी व्हावं त्यांना ही माहिती दिली असू शकते किंवा सवलतीमुळे जरा तोटा वाढला असेल। राज्य सरकार आहे त्याच्यासाठी आणि राज्य सरकार नक्की